संशयित रसूल बाबू शेख यानं इचलकरंजीतील चंदूर रोड परिसरातील तौफिक खान यांची भेट घेऊन तो जीएसटी कार्यालयात काम करत असल्याचं सांगत त्यांचा विश्वास मिळवला होता. त्यानं खान यांना मयूर दूध डेअरीच्या जप्त केलेल्या मशिनरी स्क्रॅपचं टेंडर मिळवून देण्याचं आमिष दाखवत त्यांच्याकडून मार्च 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत टप्प्याटप्प्यानं 45 लाख रुपये बँक खात्यावर जमा करून घेतले होते. ही रक्कम मिळाल्यानंतरही शेख यानं खान यांना टेंडर मिळवून दिलं नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर घेतलेले पैसेसुद्धा दिले नाहीत. त्यामुळं तौफिक खान यांनी रसूल शेख विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी रसूल शेख विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आज न्यायालयानं त्याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.